हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर नणंदबाई माझ्या ह्या कालच आलेल्या होत्या. तर आम्ही सर्व सकाळी आवरलं. येथे मी सर्व ते कार्डशीट पेपरवरती कटिंग केलेली होती आणि त्यानंतर हलव्याचे दागिने बनवण्यासाठी नणंदबाईंनी त्यावरती तिळगुळ चिटकावण्याचं चाललेलं होतं त्यांचं. आणि येथे पतंग पण तयार केलेले होते आम्ही. तर मिस्टर आणि भाची मला मदत करू लागत होते. ते सर्व काही छान असं तयार करून घेतल्यानंतर आम्ही सर्व ते भिंतीवर चिकटवून घेतलं आणि हे सर्व काही डेकोरेशन करून घेतले. छान असं डेकोरेशन केलं. हे बघा डेकोरेशन कसं आहे. आणि त्यानंतर नणंदबाई ह्या बाहेर रांगोळी काढत होत्या. तर शंभूचं बोरन्हाण पण होतं आणि हळदी कुंकू पण होतं. ह्या 2 पद्धतीनं त्या रांगोळी काढत होत्या. तर आधी शंभूचं बोरन्हाणाचं त्यांनी छान असं रांगोळी काढून घेतली होती आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकवाचं पण नाव त्यावरती काढायचं होतं. त्यांना खूप छान अशी रांगोळी येते. त्या बाहेर रांगोळी काढत होत्या तोपर्यंत आमचं घरामध्ये डेकोरेशन चाललेलं होतं. तेथे बाहेर त्यांनी अशी छान अशी सर्व काही रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर आमचं मध्ये पण फुलांचं डेकोरेशन करायचं होतं. ते येथे पुतण्या आलेल्या होत्या, दोघी पण पुतण्या होत्या आणि नणंदबाई पण त्यांना मदत करू लागत होत्या डेकोरेशन करण्यासाठी. तर इथे फुलांचं छान असं डेकोरेशन चाललेलं होतं त्यांचं. आणि मला गावात पण जायचं होतं. बायकांसाठी वाणाला वस्तू आणायच्या होत्या मला. तर मी गावामध्ये गेले होते. तोपर्यंत यांनी इथे डेकोरेशन करून घेतलेलं होतं. माझ्या मोठ्या पुतणीला डेकोरेशन करण्याचं खूप आवड आहे. हे पण तिनंच केलेलं होतं. तर खूप छान केलेलं होतं. तर इथे सर्व काही बिस्किट, चॉकलेट हे सर्व काही त्यांना पण डेकोरेशन करून घेत होते. येथे सर्व काही डेकोरेशन करून घेतलं फुलांचं. सर्व काही पटपट आवरलं. तर बायकांना पण बोलवायचं होतं, त्यामुळे मग सर्व काही आवरून घेतलं. आणि त्यानंतर नणंदबाईंची रांगोळी पण छान अशी काढून झालेली होती. तर त्यानंतर स्वराला आणि शंभूला पण ते हलवायांचे दागिने घातलेले होते. शंभूला विकतच आणलेले होते आणि स्वरासाठी घरीच बनवले होते. तर ते पण तिला घातलेले होते. सर्व डेकोरेशनची तयारी झाली होती. तर तुम्हाला इथून पुढं सर्व काही डेकोरेशन बघायला भेटेल. येथे दोघांची पण तयारी झालेली होती आणि त्यानंतर येथे त्यांना दोघांना पण बसवलेलं होतं. स्वराच्या मांडीवरती शंभूला बसवले आणि त्यानंतर मग दोघांचं पण ओवाळून घेतलं. पण शंभूला रडत होता तो, त्याच्यामुळे मग शंभूला मग उठून घेतला आणि त्यानंतर स्वरालाच बसवले तिथे. सर्व काही 5 बायकांनी ओवाळून घेतलं. मग त्यानंतर बोरन्हाणाचं केलं आहे. स्वराच्या आणि शंभूच्या मामीला पण यायला थोडा उशीर झालेला होता. त्यामुळे मग त्यांनी नंतर त्या शंभूला आणि स्वराला पण ओवाळून घेतले होते. येथे दोघांना पण बसवले आणि सर्व बायकांनी त्यांच्यावरतून लाया, चॉकलेट, बोरं, ऊस
हे सर्व काही त्यांच्या दोघांच्या डोक्यावरती टाकलं तर दोघांचं पण बोरनान झालं. तर बघा ते वरतून पडत होतं, शंभूला रडू येत होतं. त्याच दिवशी बोरनानाच्याच दिवशी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होता. तर आमचं इथे फोटोशूट झालेलं होतं. मग त्यानंतर छोट्या छोट्या मुलांचे पण फोटो काढले गेले. तर इथे मिस्टर सर्वांना हसवत होते, त्यामुळे इथे सर्व काही हसत आहे. मग त्यांचं झाल्यानंतर आम्ही चौघींनी पण फोटो काढून घेतलेले होते. बोरनानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी शंभूसोबत फोटो काढले एकेकीनं. तर सर्व काही फोटो पण छान आलेले होते. फोटो काढल्यानंतर सर्वांचं जेवण झालं आणि मग त्यानंतर मग सर्व काही घरी गेलेले होते. नणंदबाई पण इकडं चिंचखेडला गेलेल्या होत्या, सासूबाई नणंदबाई मग सर्व गेलेले होते घरी. तर येथे आम्ही सर्व काही जेवायला बसलेलो होतो. जेवणासाठी मसाले भात आणि शिरा केलेला होता. मिस्टरांचं आणि भाच्याचं जेवण झाल्यानंतर दोघे पण गावामध्ये गेले आणि माव्याची कुल्फी घेऊन आले. ते सर्वांनी माव्याची कुल्फी खाल्ली आणि त्यानंतर सर्व काही बसलेलो होतो आम्ही इथे. असा काही आमचा बोरनानाचा दिवस पार पडला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.